वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला अगदी साधी व सोपी अशी एक रेसिपी दाखवणार आहे ब्रेड चाटची. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी एक सँडविच ब्रेड घेतलेला आहे, खोबऱ्याचा किस 1 वाटी, आलं लसूण, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, चिंचेचा कोळ, कांदा, मीठ, साखर, मिरी लवंगची पूड, चाट मसाला, बारीक शेव, खारी बुंदी, दही व ओली मिरची. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं मी 1 लिटर दही घेतलेलं आहे. हे 1 लिटर दही 5 ते 6 लोकांना पुरते. ह्याला बाकीचा काही खर्च नाही, पण दही जास्त लागते ह्या रेसिपीला, त्यामुळे मी इथं 1 लिटर दही घेतलेलं आहे. हे 5 ते 6 लोकांना पुरेल. चला तर रेसिपीला सुरू करूया. इथं मी 1 लिटर फ्रेश दही घेतलेला आहे. ह्यामध्ये आता 1.5 चमचा मीठ घालायचं आहे, 4 चमचे साखर घालायची आहे व इथं लवंग मिरी पूड अर्धा चमचा घालायची आहे व हे छान असं फेटून घ्यायचं आहे. हे पहा, इथं आता छान फेटून झालेलं आहे. आता हे मिश्रण अर्ध्या तासासाठी फ्रीजला ठेवायचं आहे व तोपर्यंत इकडं पुदिन्याची चटणी तयार करून घ्यायची आहे. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे, 1 वाटी पुदिन्याची पानं घालायची आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे. इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत व 1 इंच आलं चिरून घेतलेलं आहे, ते पण ॲड करायचं आहे. 4-5 मिरच्या घेतल्यात, त्या पण ॲड करायच्या आहेत व छान आता ह्याची चटणी करून घ्यायची आहे. मस्त अशी ही पुदिन्याची चटणी मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे. आता मी ही चटणी बाउलमध्ये काढून घेते व पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणार. हे पहा, हे मी अर्धा तास फ्रीजला ठेवलं होतं दही कोल्ड होण्यासाठी. ह्या रेसिपीसाठी कोल्डच दही लागतं, त्यामुळं फ्रीजमध्ये ठेवणं हे पण गरजेचंच आहे. आणि आंबट दही अजिबात वापरायचं नाही, अगदी गोडसर दहीच वापरायचं आहे ह्या रेसिपीला. आता ब्रेडचे 2 स्लाइस घ्यायचे आहेत. त्याला अशी ही चरचरीत पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे. पुदिन्याची चटणी थोडीशी चरचरीत करायची आहे. छान असं भरपूर चटणी लावून घ्यायची आहे. व ह्यावर परत 1 स्लाइस ठेवायचा आहे. ह्या रेसिपीसाठी दही खूप लागतं. तर हे पहा, छान असं दही ह्या ब्रेडवर पसरून घ्यायचं आहे. जवळजवळ 1 वाटी दही लागतं ह्या रेसिपीला एका ब्रेडसाठी. मस्त असं छान दही घालायचं आहे फेटलेलं. त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे. त्याच्यानंतर ह्यावर कांदा घालायचा आहे. त्याच्यानंतर थोडासा चिंचेचा कोळ सोडायचा आहे. थोडीशी खारी बुंदी घालायची आहे. थोडा बारीक शेव घालायचा आहे. ह्या रेसिपीसाठी तेल लागत नाही, गॅस लागत नाही, तर ही रेसिपी खूप छान होते. ही रेसिपी तुम्ही छोट्या मोठ्या पार्टींना, बिशीला वगैरे केला तर चालते, कारण अगदी विदाउट ऑइल आहे, त्यामुळे सर्वांना आवडेल ही रेसिपी. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे व शेवटी थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे. हे पहा, किती मस्त अशी ही डिश आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे ब्रेड चाटची. ही डिश फार चटपटीत व खमंग आहे. ही रेसिपी